नमस्कार. आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख श्री मंगेश चिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एका उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे. ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्य वारी आपल्या दारी. ही वारी आज मागाठाणे विधानसभेमध्ये आलेली आहे. या वारीचा मुख्य उद्देश असा आहे की मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा, तो मिळवणे किती सोपे आहे आणि मुख्यमंत्री सहायता निधी आतापर्यंत किती वितरित झालाय. तर मला आवर्जून आपल्याला सांगायचंय की तब्बल 2 वर्ष 2 महिन्याच्या कालखंडामध्ये 340 कोटीचे विक्रमी वितरण संपूर्ण राज्यभर गोरगरीब रुग्णांना झालेलं आहे. आणि मागाठाणे विधानसभेचा जर विचार करायला गेलं तर 1,23,00,000 रुपयाचं विक्रमी वितरण आमदार प्रकाशजी सुर्वे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळवण्यात यश आलेलं आहे. आज बऱ्याच गोरगरीब रुग्णांना त्यांनी या मुख्यमंत्री सहायता निधीच्या व्यतिरिक्त मदत केलेली आहे. तर संपूर्ण विधानसभेचा जर विचार केला तर 4 ते 4.5 कोटीची मदत गोरगरीब रुग्णांना या ठिकाणी केलेली आहे. तर माझं सर्वांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ कसा मिळवावा याबद्दल माहिती द्यावी. जय महाराष्ट्र. आज मागाठाणे विधानसभा येथे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची संपूर्ण मेडिकल टीम या ठिकाणी हजर राहिलेली आहे आणि मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा मनापासून आभारी आहे. कारण मागाठाणे मतदारसंघामध्ये फक्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून कमीत कमी 1,23,00,000 मदत ही सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, त्याचबरोबर आमचे साहेबांचे OSD मंगेश चिवटे साहेब, राम साहेब आणि माझे मित्र, माझे चांगले सहकारी प्रसाद सूर्यरावजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आज आपल्या मतदारसंघामध्ये अनेक रुग्णांच्या सेवेसाठी ती निधी वापरण्यात आली गेली. अनेक लोकांना बरं करून पुन्हा एकदा मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून त्यांना जीवनदान देण्याचं काम हे आपल्या शासनाच्या कडून, आपल्या गव्हर्नमेंटकडून करण्यात आलेलं आहे. आणि आज सुद्धा आम्ही आज विशेष करून त्याचा लेखाजोखा मतदारसंघामध्ये आमदारांच्या वतीने सुद्धा झालेली कामं जी आपल्या रुग्णांच्यासाठी आपण आताच बघितलं असाल की अनेक ठिकाणी आपल्या आमदार साहेबांकडून सुद्धा एक अँब्युलन्स आपण ICU अँब्युलन्स उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आपल्याला अजून एक अधिकची अँब्युलन्स, मतदारसंघ मोठा असल्या कारणाने 2 अँब्युलन्स आज संपूर्ण मतदारसंघामध्ये हे आपल्या रुग्णसेवेच्या मदतीसाठी, नागरिकांच्या मदतीसाठी अगदी तात्काळ फोन एक फिरवला की त्या ठिकाणी लगेच त्यांना मदत ती अँब्युलन्सची पोचती करण्यात येत आहे. आणि इथेच न थांबता मला अगदी आनंद आहे आणि अभिमान सुद्धा आहे या गोष्टीचा की दादांना CM साहेबांनी त्या मेडिकल बोर्डवर नियुक्त केल्यापासून आपण आज मतदारसंघामध्ये 4 कोटी 4.5 कोटी रुपयाचा निधी हा फक्त आपल्या रुग्णसेवेच्या म्हणजे अनेक ऑपरेशन हे दादांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये मग ते हार्टचे ओपन हार्ट सर्जरी असतील, नी रिप्लेसमेंट असतील, हिप रिप्लेसमेंट असेल, ट्युमर असतील, काही पेशंट आम्ही असे सुद्धा बरे केलेले आहेत जे कोमामध्ये गेलेले होते, त्यांना सुद्धा पुन्हा एकदा आपण वाचवण्याचा प्रयत्न यशस्वी केलेला आहे. असे अनेक उदाहरणं आहेत. हिअरिंग एडचे मशीन्स आपण रेग्युलरली मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वाटत आहोत. त्यांना लागणारी व्हीलचेअर, त्याच्यानंतर स्टिक जी असते ती, असे सगळे विविध पद्धतीचे उपक्रम हे सातत्याने अगदी गेले 10 वर्ष हे आमदार प्रकाशदादा सुर्वेंकडून आपण राबवण्यात आलेले आहेत. आणि तेवढंच नाही तर आता अधिक आमचे कार्यसक्षम मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांचं सुद्धा आम्हाला जो पाठबळ आहे, श्रीकांत शिंदे साहेबांचा पाठबळ आहे आणि OSD मंगेश चिवटे साहेबांचा मी मनापासून आभारी आहे